जर एखाद्याला वांग्याची भाजी आवडत नसन आणि तुम्ही अशी भाजी जर खाऊ घातली ना तर ते नक्की विचारणार परत वांग्याची भाजी कधी बनवणार आहे म्हणून। मग त्यासाठी आहे ना कमी गॅसवर पांढरी तीळ मस्त 1 मिनिट भाजून घ्यायचे। तीळ भाजले की मिक्सर मध्ये तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचे। त्याची जास्त पण पेस्ट नाही बनवायची, असे थोडे ठोसर ठोसरच ठेवायचे। आता यामध्ये कांदा, कोथिंबीर, मीठ आणि हळद टाकून छान मिक्स करून घ्यायचं। नंतर आहे ना असं कापलेलं वांग घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ भरायचं, आपण आता बनवलं ना ते वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगलं असं दाबून दाबून भरायचं। सगळे वांगे भरून झाले की कढईमध्ये तेल टाकायचं, आलं लसूण पेस्ट टाकायची आणि परतून घ्यायची। आता थोडेसे जिरे टाकायचे। आता 1 चमचा काळा मसाला आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा, हळद टाकायची। आता मसाले छान परतून घ्यायचे। मसाले परतले की त्यामध्ये वांगे टाकायचे आणि छान मसाल्यात मिक्स करून घ्यायचे। आता 5 मिनिटं झाकण ठेवून छान वाफून द्यायचे। आता झाकण काढायचं, वांगे मिक्स करून उरलेला कूट त्याच्यामध्ये टाकायचा, अर्धा तांब्या पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर भाजी 10 मिनिटं शिजून द्यायची। म्हणजे तुमची टेस्टी वांग्याची भाजी खाण्यासाठी रेडी असेल।